Hello everyone. Myself Usar Vishwas, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is hospital and clinical pharmacy. So my dear students, uh, previous lecture we start bioavailability of drug. In previous lecture we have seen introduction of this chapter, then definition of bioavailability. Bioavailability of the drug is defined as the amount or percentage of drug that is absorbed from administered dosage form and reaches the systemic circulation after non-vascular administration. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरपासून आपण जो काही चॅप्टर स्टडी करत आहोत, चॅप्टरचं नाव काय आहे तर बायो अवेलेबिलिटी ऑफ ड्रग्स. आणि मागील लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, त्याचं इंट्रोडक्शन स्टडी केलेलं आहे. त्याचबरोबर बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय किंवा त्याची डेफिनेशन स्टडी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय स्टडी केलं होतं आपण, बायो अवेलेबिलिटी ऑफ अ ड्रग इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑर percentage of drug that is absorbed from administered dosage form and reaches the systemic circulation after non-vascular administration. Then next process of absorption आपण स्टडी केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रोसेस होत्या, पॅसिव्ह डिफ्युजन प्रोसेस आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. देन नेक्स्ट वन आपण आणखी काय स्टडी केलं होतं तर फॅक्टर अफेक्टिंग त्याच्यामध्ये आपण आणखी काय स्टडी केलं होतं, फॅक्टर अफेक्टिंग बायो अवेलेबिलिटी ऑफ ड्रग. त्याच्यामध्ये आपण कोणकोणते फॅक्टर स्टडी केलेले आहेत आजपर्यंत. फर्स्ट फॅक्टर होता फिजिकल स्टेट ऑफ ड्रग. कशा प्रकारे फिजिकल स्टेट ड्रगची मॅटर करते बायो अवेलेबिलिटीमध्ये. त्यानंतर पार्टिकल साईज, ड्रगची पार्टिकल साईज. देन नेक्स्ट वन कॉन्सन्ट्रेशन त्याचं. त्यानंतर डिझोल्युशन रेट आणि लास्ट वन इज अ ॲब्सॉर्बिंग सरफेस. In today's lecture we discuss remaining factor. In that factor, first factor is functional integrity of gastrointestinal tract. आता याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, जे उर्वरित फॅक्टर राहिलेले आहेत ते उर्वरित फॅक्टर आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये आजचा पहिला फॅक्टर कुठला आहे, फंक्शनल इंटिग्रिटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. त्याच्यामध्ये काय सांगितलं की ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम द GIT कॅन बी इफेक्टिवली डिक्रीज बाय इन्क्रीज peristaltic activity. Thus, anticholinergic drugs that reduce the gut motility and can affect the absorption. आता ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम द GIT ट्रॅकमध्ये किंवा इफेक्टिवली काय होतं त्याच्यामध्ये, डिक्रीज होतं बाय इन्क्रीज द पेरिस्टॅल्टिक ॲक्टिव्हिटी. इन्क्रीज झाल्यामुळे जे काही ॲब्सॉर्प्शन आहे ड्रगचं, ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट can effectively decrease by increase the peristaltic activity. Peristaltic activity increase झाल्यामुळं जे काही गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये ॲब्सॉर्प्शन आहे ड्रगचं ते काय होतं, डिक्रीज होतं. आणि जर अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतात, अँटीकोलिनर्जिक ड्रग्स दॅट रिड्यूस द गट मोटिलिटी अँड कॅन अफेक्ट द ॲब्सॉर्प्शन. आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग जर घेतले तर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स काय करतात, जे काही गट मोटिलिटी आहे ती मोटिलिटी रिड्यूस करतात आणि त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शनवरती एफेक्ट होतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे लिपिड सोल्युबिलिटी. नेक्स्ट फॅक्टर कुठला आहे, लिपिड सोल्युबिलिटी. इन दॅट लिपिड सोल्युबिलिटी, इफ अ ड्रग इज टू बी ॲब्सॉर्ब इट हॅज टू पास थ्रू द सेल मेम्ब्रेन ऑफ द म्युकस कोट ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. आणि जर ड्रग आपण घेतोय त्या ड्रगला फर्स्टली काय करावं लागतं, ड्रग ॲब्सॉर्ब इट अँड टू पास थ्रू द सेल मेम्ब्रेन
ऑफ द म्युकस कोट. आणि तो ड्रग सेल मेम्ब्रेनमधून किंवा म्युकस कोट जे आहे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये ते त्या ठिकाणी सेल मेम्ब्रेन पास करावं लागतं. देन इन टू द सर्क्युलेशन्स आयदर व्हाया ब्लड कॅपिलरीज ऑर लिम्फ चॅनल्स. Then next, as cell membranes are the lipid in a nature, the degree and the rate of absorption through them is dependent on the lipid solubility of drug. आणि जे काय रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे ते कशावरती डिपेंड आहे तर इट्स डिपेंड ऑन द लिपिड सोल्युबिलिटी ऑफ द ड्रग. आणि हे ड्रगच्या लिपिड सोल्युबिलिटीवरती डिपेंड्स आहे. त्यानंतर मॉलिक्युलर वेटमध्ये काय सम सबस्टन्स और ड्रग्स विथ अ हाय मॉलिक्युलर वेट नीड टू बी ॲब्सॉर्ब इन ट्रॅक्ट. दे मे गेट अल्टर्ड बाय एन्झायमॅटिक रिॲक्शन. एक्झाम्पल, प्रोटीन्स विल बी ब्रोकन डाऊन टू रिस्पेक्टिव्ह अमायनो ॲसिड्स. दस इन्सुलिन undergoes enzymic breakdown in the gut and hence not absorbed effectively. मॉलिक्युलर वेटमध्ये काय सांगितले त्यांनी की जे काही हाय मॉलिक्युलर वेट आहे ड्रग्ज विथ हाय मॉलिक्युलर वेट, ड्रगचं हाय मॉलिक्युलर वेट असलेली जे काही औषध आहे शोषून घेणे त्या ठिकाणी नीड टू बी ॲब्झॉर्ब इन ट्रॅक. देन एन्झायमॅटिक क्रियेमुळे ते काय होऊ शकतात, बदलू शकतात. एन्झायमॅटिक क्रियेमुळे ते काय होतात तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी, जे काही प्रोटीन्स आहेत, जे प्रथिने आहेत, प्रथिने विथ प्रोटीन्स विथ अमायनो ॲसिड्स. आणि त्यामुळे काय होतं तर जे इन्सुलिन आहे, इन्सुलिनची जी इन्सुलिन जे आहे, इन्सुलिन त्या ठिकाणी पोटात एन्झायमॅटिक बिघाड त्यामुळे होतं. इन्सुलिनमुळे काय होतं, गटमध्ये त्या ठिकाणी एन्झायमॅटिक बिघाड त्या ठिकाणी होतो आणि ते प्रभावीपणे त्या ठिकाणी शोषले जात नाही. म्हणजे प्रभावीपणे दस इन्सुलिन अंडरगोज द एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन, म्हणजे त्या ठिकाणी एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन त्या ठिकाणी होतं कशामध्ये, पोटामध्ये, गटमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं तर हेन्स डज नॉट ॲब्सॉर्ब इफेक्टिवली. आणि त्याच्यामुळे ते काय होतात, इफेक्टिवली त्या ठिकाणी शोषले जात नाही किंवा ॲब्सॉर्ब घेतले जात नाही. त्यानंतर नेक्स्ट वन आहे डिग्री ऑफ आयोनायझेशन्स. इन दॅट डिग्री ऑफ आयोनायझेशन सम सबस्टन्स लाईक इथेनॉल आर अनआयोनाइज्ड अँड ऑदर्स लाईक ॲसिटाइलकोलिन आर हायली आयोनाइज्ड इन द गट. आता इथेनॉलसारखे सबस्टन्स कसे आहेत, अनआयोनाइज आहेत. आणि ऑदर्स लाईक सबस्टन्समध्ये त्याच्यामध्ये आहे ॲसिटाइलकोलिन, जे की हायली आयोनाइज आहे कशामध्ये, गट्समध्ये. मेजॉरिटी ऑफ द ड्रग्स आयदर वीक ॲसिड्स ऑर वीक बेस अँड ॲट फिजिओलॉजिकल pH 7.4 they exist partly in the unionized form and partly in the ionized form. Then absorption process is usually proportional to the lipid solubility of the drug. आणि absorption जी प्रोसेस आहे ती युजली कशी असते, ॲब्सॉर्प्शन प्रोसेस प्रोपोर्शनल असते. कशाशी प्रोपोर्शनल असते तर जी काही ड्रगची लिपिड सोल्युबिलिटी किंवा लिपिड सोल्युबिलिटी ऑफ ड्रग आहे त्या ड्रगच्या लिपिड सोल्युबिलिटीशी प्रोपोर्शनल असते. देन नेक्स्ट वन काय आहे, द ॲब्सॉर्प्शन ऑफ अनआयोनाइज्ड फॉर्म इज ग्रेटर बिकॉज इट इज मोर लिपिड सोल्युबल दॅन आयोनाइज्ड फॉर्म. आणि जे अनआयोनाइज फॉर्मचे ड्रग आहेत किंवा अनआयोनाइज फॉर्ममध्ये असलेले जे ड्रग आहेत ते कसे आहे, ग्रेटर आहेत. बिकॉज कशामुळे तर मोर लिपिड सोल्युबल आहेत कशापेक्षा, आयोनाइज फॉर्मपेक्षा. त्यानंतर नेक्स्ट 10 नंबरचा जो फॅक्टर आहे, कुठला फॅक्टर आहे 10 नंबरचा तर pH ऑफ ड्रग. आता त्याच्यामध्ये ॲसिडिक आणि बेसिक कशा प्रकारे त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतात आणि कुठल्या प्रकारचा ड्रग चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतो किंवा ॲसिडिक होतात की बेसिक होतात ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. ॲसिडिक ड्रग्स आर रॅपिडली ॲब्सॉर्ब फ्रॉम द स्टमक
because in the acidic medium of the stomach this remain in the unionized form. आणि जे ॲसिडिक प्रकारचे किंवा ॲसिडिक नेचर असणारे जे ड्रग आहेत ते रॅपिडली ॲब्सॉर्ब होतात कशामध्ये, स्टमकमध्ये. का रॅपिडली ॲब्सॉर्ब होतात तर बिकॉज इन द ॲसिडिक मीडियम ऑफ द स्टमक दिस रिमेन इन द अनआयोनाइज फॉर्म. त्याचे एक्झाम्पल काय आहे, सॅलिसिलेट्स आणि बार्बिच्युरेट्स त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि बेसिक ड्रग्स आर नॉट ॲब्सॉर्ब फ्रॉम द स्टमक. बेसिक ड्रग्स आर नॉट ॲब्सॉर्ब फ्रॉम द स्टमक. द अल्कलाइन एन्व्हायरमेंट ऑफ small intestine enhance the absorption of this drug because this remain in the unionized form. Example ephedrine and pethidine. आणि अल्कलाइन एन्व्हायरमेंट जे की स्मॉल इंटेस्टाईन त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं असतं, चांगलं होतं ते त्या ठिकाणी. किंवा बेसिक ड्रग हे ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही स्टमकमध्ये. मग त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी बेसिक ड्रगचं, पेथिडिन आणि इफेड्रिन. त्यानंतर नेक्स्ट वन कुठला फॅक्टर आहे, गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम. नेक्स्ट वन कुठला फॅक्टर आहे, गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम. आता गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम कशा प्रकारे अफेक्ट करतो की रॅपिड ॲब्सॉर्प्शन ऑकर इफ द ड्रग इज गिव्हन बिफोर मील. आणि रॅपिड ॲब्सॉर्प्शन ऑकर होतं कधी, जर आपण ड्रग बिफोर मील किंवा जेवणाच्या आधी जर दिला तर त्या ठिकाणी त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं, रॅपिड होतं. बट सर्टन इरिटंट ड्रग लाईक सॅलिसिलेट्स अँड आयर्न साल्ट आर ॲडमिनिस्टर्ड आफ्टर फूड टू मिनिमाइज द गॅस्ट्रोइंटेस्टिनल इरिटेशन. आता हे आपल्याला माहिती आहे की आपण जर जेवणापूर्वी एखादा ड्रग घेतला तर त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होतं आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतो किंवा लवकरात लवकर मिळू शकतो. परंतु काही सर्टन ड्रग असे आहेत किंवा इरिटंट ड्रग असे आहेत जसं की सॅलिसिलेट्स आहे आणि आयर्न साल्ट आहे, जे की आपण जेवणानंतरच ॲडमिनिस्टर करू शकतो. कशामुळे तर गॅस्ट्रोइंटेस्टिनल इरिटेशन मिनिमाइज करण्यासाठी. त्यानंतर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स विच प्रोलॉंग गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम ऑल्सो डिक्रीजेस द ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग अँड इन्क्रीज द पेरिस्टाल्टिक मुवमेंट, रिड्यूस द ड्रग ॲब्सॉर्प्शन. देन लास्ट जो फॅक्टर आहे ह्या चॅप्टरमधील, आणि हा लास्ट पॉईंट आहे चॅप्टरमधील, त्यानंतर 12 आणि त्याच्यानंतर फर्स्ट पास मेटाबॉलिझम आणि डिसीज स्टेट ऑफ गट, हे असे जवळपास 14 फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये फॉर्म्युलेशन कशा प्रकारे त्या ठिकाणी अफेक्ट करतं, तर फॉर्म्युलेशन ऑफ ड्रग ऑल्सो अफेक्ट द ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. आणि फॉर्म्युलेशन जे आहे ड्रगचं ते पण ड्रगच्या ॲब्सॉर्प्शनवरती अफेक्ट करतं. इट इज ऑब्झर्व दॅट कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स रिड्यूस द ॲब्सॉर्प्शन ऑफ टेट्रासायक्लिन. आणि असं ऑब्झर्व लक्षात आलं किंवा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स जे आहेत ते काय करतात, टेट्रासायक्लिनचं ॲब्सॉर्प्शन त्या ठिकाणी रिड्यूस करतात. ऑल्सो द मेथड ऑफ फॉर्म्युलेशन इन्फ्लुएन्स द ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग, दस डिटरमाइन इट्स bioavailability. A low degree of ionization, high lipid or water partition coefficient of non-ionized form and small molecular size of water soluble substance all favor rapid absorption. Then insoluble in both water and lipid prevent the absorption. Example barium sulfate. Similarly insoluble precipitate form in the gastrointestinal tract not absorbed. देन 12 फॉर्म्युलेशन फॅक्टर झालं. त्यानंतर 13 नंबरचा जो फॅक्टर आहे तो कुठला आहे, फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आता फर्स्ट पार्ट मेटाबॉलिझम इट मीन्स द बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ड्रग ड्युरिंग द ॲब्सॉर्प्शन थ्रू इंटेस्टाईन अँड देअर ट्रान्सपोर्ट थ्रू द लिव्हर इन द पोर्टल सर्क्युलेशन. It significantly reduces the percentage of the oral dose that reaches systemic circulation. Drugs like that propranolol, chlorpromazine are the significantly metabolized in the liver. First pass effect. When a drug passes through the liver for the first time, it is either destroyed the gastrointestinal tract or inactivated by the liver. Then the sublingual route of drug administration can be used as alternative routes. In this case, the first pass metabolism is avoided since the drug directly enters systemic circulation. Example isoprenaline and nitroglycerin.
Then last factor, disease state of gut. In that disease state of gut, absorption of the drug may be affected by certain condition like that malabsorption, then achlorhydria and cirrhosis of livers. डिसीज स्टेट ऑफ गटमध्ये जे काही ॲब्सॉर्प्शन आहे ड्रगचं, इट मे बी अफेक्टेड बाय सर्टन कंडिशन. मग त्या कंडिशन कुठल्या कुठल्या आहेत तर माल ॲब्सॉर्प्शन आहे, अक्लोरहायड्रिया आणि सिरोसिस ऑफ लिव्हर्स. Thank you everyone. In this way our chapter, that is bioavailability of drug, is over here. Next lecture we will start our next topic. Thank you.